नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे रागिनी आकाशला येऊन सांगते की आकाश, अरे आनंदाची बातमी आहे, अभिनंदन. तेव्हा आकाश म्हणतो, काय झालं आत्या, लवकर सांग ना. तेव्हा रागिनी म्हणते, अरे तू बाप झालास, तुला मुलगी झाली, मुलगी. तेव्हा इथे आकाशला खूपच जास्त आनंद होतो आणि तो लगेचच आनंदाच्या भरातच रागिनीला मिठी मारतो. तेव्हा इथे आकाशने तर रागिनीला आनंदाने मिठी मारलेली असते, पण रागिनीला खूपच जास्त राग आलेला असतो, कारण तिने त्यांच्या ह्या आनंदावरती विजन टाकण्याचं काम केलेलं असतं, मिठाचा खडा मिसळण्याचं काम केलेलं असतं. कारण तिथे एक मृत मुलगी त्यांनी आणून ठेवलेली असते आणि इथे भूमी आणि आकाशची मुलगी एका ठिकाणी आता सोडलेली असते, ज्या ठिकाणी कोणीही नसतं. तर एका बाकडाच्या खाली त्या मुलीला रागिनी ठेवून आलेली असते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इकडे आता रागिनी जेव्हा आकाशला ही आनंदाची बातमी सांगते, तेव्हा आकाश म्हणतो, काय, भूमी आणि बाळ दोघेही सुखरूप आहेत, याचाच अर्थ देवी आईने माझी प्रार्थना ऐकली. आणि आई योगेश्वरी, अगं तुझे किती आभार मानू. मला माहिती आहे योगेश्वरी, तुझ्याच आशीर्वादाने बाळ आणि भूमी दोघेही सुखरूप आहेत. तेव्हा इथे आकाशला इतका आनंद झालेला असतो, इतका आनंद झालेला असतो. तो म्हणतो, आत्या अगं मी काय करू, मला खरंच खूप आनंद झाला आहे. कधी एकदा भूमीकडे जातो आहे आणि तिच्याबरोबर आनंद शेअर करतो आहे असं झालं आहे. थांब, मी लवकरात लवकर ही आनंदाची बातमी आजीला फोन करून सांगतो. तेव्हा इथे आजी सगळं काही व्यवस्थित व्हावं म्हणून इथे आई योगेश्वरीजवळ जप करत बसलेली असते आणि तेवढ्यातच आकाशचा फोन येतो. तेव्हा इथे आजी म्हणत असतात की एवढ्या रात्री फोन म्हणजे आकाशचाच असणार. तेव्हा आजी फोन उचलतात. आकाश म्हणतो, अगं आजी. तेव्हा इथे आजी म्हणत असतात की आकाश, लवकर सांग, काय बातमी आहे, आनंदाची बातमी सांग. भूमी ठीक आहे ना, आणि काय झालंय, मुलगा की मुलगी, असं आजी विचारते. तेव्हा इकडे आकाश म्हणत असतो, आजी अगं तू पणजी झालीस, पणजी, मुलगी झाली आहे, मुलगी. तेव्हा इथे आजीला खूप जास्त आनंद होतो. आजी म्हणते, अगं मानसी, मुलगी झाली आहे भूमीला, तू मावशी झालीस. तेव्हा मानसी म्हणते, हो ना आजी, मी आता इथे मावशी पण झाली आणि काकूसुद्धा. तेव्हा इथे आजी म्हणतात, आकाश, अरे भूमी कशी आहे आणि बाळ. तेव्हा इथे आकाश म्हणतो की अजून भूमी शुद्धीवरती आली नाही आहे, पण तिला दुसऱ्या वॉर्डमध्ये शिफ्ट करतील तेव्हा मी तिला तिथे भेटायला जाईन. तेव्हा इकडे आता आजी म्हणत असते की आपल्या घरामध्ये 2 पिढ्यानंतर इथे मुलगी जन्माला आली आहे, लक्ष्मी जन्माला आली आहे. बरं झालं योगेश्वरी, या घरामध्ये तू मुलगी आणलीस. तर इथे आजीलासुद्धा आनंद झालेला असतो की भूमी आणि आकाशला पहिली वहिली ही मुलगी झालेली असते, कारण त्यांच्या घरामध्ये मुलीचं प्रमाण हे कमीच असतं. 2 पिढ्यांनंतर त्या घरामध्ये मुलगी ही जन्माला आलेली असते. त्यामुळे इथे आता आजीला खूप जास्त आनंद झालेला असतो. तेव्हा आकाश म्हणतो की आत्या, अगं मानसी आणि आजी दोघीही खूपच जास्त खुश झालेल्या आहेत, दोघीजणी आता यायला निघाल्यात. आजी म्हणतात की आकाश, मी लगेचच निघते आता भूमीला भेटायला. तेव्हा इथे आता आजी, मानसी या दोघींना तर आनंद झालेलाच असतो, पण इथे आकाशचा आनंद तर गगनातच मावेत नसतो. मात्र राखीने आणि पौर्णिमा यांनी जो कांड केलेला असतो त्याबद्दल कुणालाही काही माहितीसुद्धा नसतं. त्यानंतर डॉक्टर बाहेर येतात. तेव्हा आकाश विचारतो की डॉक्टर सांगा ना, कशी आहे भूमी, भूमी ठीक आहे ना, आणि बाळसुद्धा ठीक आहे ना, डॉक्टर प्लीज सांगा ना. तेव्हा इथे डॉक्टर आकाशला म्हणत असतात की आकाश, प्लीज शांत व्हा आणि आम्हाला माफ करा की आम्ही बाळाला नाही वाचवू शकलो. कारण का, बाळ हे 7 महिन्यातच जन्माला आलं होतं आणि त्याचबरोबर त्याला तापाचं इन्फेक्शनसुद्धा झालं होतं. आम्ही काचेच्या भांड्यामध्ये बाळाला ठेवणारच होतो, तेवढ्यातच फायर अलार्म झाला आणि तेव्हा आम्ही बाळाला काही होऊ नये म्हणून बाहेर घेऊन गेलो नाही. तेव्हा इथे आकाश म्हणतो, डॉक्टर अहो पण हे कसं शक्य आहे, आमचं बाळ जाणं हे शक्यच नाही आहे. तेव्हा इकडे डॉक्टर म्हणतात की माफ करा, पण आम्ही तुमच्या बाळाला नाही वाचवू शकलो. भूमी मॅडम आता शुद्धीवरती नाही आहेत, त्या लवकरच शुद्धीवरती येतील, तेव्हा ही माहिती तुम्ही त्यांनासुद्धा सांगा. तेव्हा आकाश म्हणतो, डॉक्टर हे काय बोलताय तुम्ही, भूमी शुद्धीवरती आल्यानंतर
मी काय सांगणार आहे तिला? मी तिला काय जाऊन बोलू की आमचं बाळ, ज्याची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो, ते बाळ आमचं आता या जगातच नाही आहे? ही माहिती देऊ मी भूमीला? नाही, नाही. तिचं एवढं मोठं दुःख आता मी फेस करू शकत नाही. मी तिला एवढी मोठी दुःखाची माहिती नाही सांगू शकणार, असं आता आकाश म्हणत असतो. तो म्हणतो, डॉक्टर सांगा ना, आता मी काय करू? मी काय करू? माझी भूमी, तिला जेव्हा हे सगळं कळेल ना, तिच्या पायाखालची जमीन सरकेल, तिला खूप मोठा धक्का बसेल डॉक्टर. तेव्हा इकडे रागिनी मात्र बघत असते. तिला तर आनंद झालेला असतो, कारण तिला काही करून आपला बदला पूर्ण करायचा असतो. ते म्हणते, काय मग कसा वाटला माझा प्लॅन? बरं झालं ना, ते भूमीचं बाळ तिला बघण्याच्या आधीच तिथून निघून गेलं होतं. म्हणजे भूमीने बघितलेलं सुद्धा नाही आहे की बाळ दिसतं कसं, कसं नाही. आणि त्याचाच इथे रागिणीला, पौर्णिमेला सगळ्यात जास्त आनंद झालेला असतो की त्या बाळाची झलकसुद्धा आकाश आणि भूमी दोघांनी बघितलेली नसते. त्याचबरोबर इथे आता डिलिव्हरी होते, सगळं काही व्यवस्थित होतं, पण रागिणी बाळ तिथून मात्र गायब करते. डॉक्टरांनी शब्द दिलेला असतो की माफ करा, आम्ही बाळाला वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, पण ते नाही वाचलं, कारण का त्याला बरं वाटत नव्हतं. हे सगळं डॉक्टरांनी व्यवस्थितरित्या सांगितलेलं असतं. त्याचबरोबर हा एवढा मोठा धक्का आकाशला सुद्धा सहन होत नाही. आकाश इथे आता बाकावरती बसून रडत बसलेला असतो. तेव्हा रागिनी म्हणत असते, आकाश अरे शांत हो, प्लीज बाळा शांत हो, रडू नकोस. हे बघ, मला माहिती आहे बाळ जाण्याचं दुःख तुम्हाला दोघांना खूपच जास्त झालेलं आहे, कारण तुम्ही दोघेजण बाळाची आतुरतेने वाट बघत होता. मला माहिती नाही आहे का, पण अरे नशिबात जे लिहून ठेवलं आहे ते आता कुणाला चुकलं आहे का, सांग बरं तू मला. तेव्हा रागिनी म्हणते की मला माहिती आहे आकाश, तू आणि भूमी तुम्ही दोघेजण बाळाचे खूप चांगले आईवडील बनला असतात. मला माहिती आहे ना, भूमीने त्याला चांगले संस्कार दिले असते, पण आता नशिबातच नाही असं म्हणायचं आणि पुढे जायचं. नको रडूस, नको काळजी करूस. आणि इथे मात्र आता आकाश रागिणीला मिठी मारून इतका रडत असतो की त्याला आता आपलं रडू अनावर झालेलं असतं. तेव्हा इथे प्रेक्षकांनो रागिनी म्हणत असते की आकाश शांत हो, शांत हो बाळा. हे बघ, मला माहिती आहे बाळाच्या जाण्याचं दुःख आम्हालासुद्धा आहे. आम्ही विचारसुद्धा केला नव्हता की असं काहीतरी घडेल, आणि तेच घडलेलं आहे. तेव्हा इथे आता आकाश टेन्शनमध्ये या गोष्टीसाठी असतो की बाळ जर जन्माला सुखरूपरित्या आले तर मग ते जगलं कसं नाही. आणि तो आता म्हणतो की मी भूमीला काय उत्तर देऊ, भूमीला काय मी सांगू की आपलं बाळ या जगातच नाही आहे, असं मी कसं सांगू तिला. तेव्हा इथे रागिनी म्हणते, आकाश तू शांत हो. अरे जर तूच असं करायला लागलास, तूच जर इतका रडायला लागलास, तर मग कसं काय जमेल. तू इतका खचून गेलेलं जर आता भूमीने बघितलं तर तिला काय वाटेल सांग बरं. त्यामुळे आता तुला खमकं राहावं लागणार आहे आणि तुला भूमीची काळजी घ्यावी लागणार आहे, कळते का तुला. तेवढ्यातच तिथे नर्स येतात. तेव्हा रागिनी विचारते की नर्स, भूमी कशी आहे, आली एका शुद्धीवरती. तेव्हा नर्स म्हणतात की नाही, त्या अजून शुद्धीवरती पूर्णपणे आलेल्याच नाही आहेत. त्यांना आता आम्ही दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट करतो आहे, आणि मग तुम्ही त्यांना त्या शुद्ध आल्यानंतर भेटायला गेलात तरीसुद्धा चालेल. आम्ही त्यांना लवकरच आता इकडे दुसऱ्या वॉर्डमध्ये शिफ्ट करतो आहे. तेव्हा इथे आता स्पेशल रूममध्ये शिफ्ट करण्याची वेळ आलेली असते, आणि मग तिथे भूमी एकदा का शुद्धीवरती आली की मग आकाश तिला भेटायला जाऊ शकतो. त्यानंतरला इथे आकाश म्हणत असतो की आत्या अगं मी काय करू सांग ना, मी हे भूमीला सगळं नाही सांगू शकत. तेव्हा रागिनी म्हणते, आकाश मग काय करणार आहेस तू, या सगळ्यापासून पळ काढणार आहेस का, भूमीला एकटीला सोडून कुठे जाणार आहेस. आता भूमीला सगळ्यात जास्त गरज ही तुझी आहे, तुझ्या प्रेमाची आहे, आणि तूच इतका खचून गेल्यानंतर भूमीकडे कोण लक्ष देणार, तिला एवढ्या मोठ्या धक्क्यातून कोण सावरणार, सांग बरं तू. तेव्हा इथे आकाश म्हणतो की एवढी मोठी रिस्क घेऊन तिने बाळाला जन्म देण्याचा हट्ट केला होता, आणि आता जर तिला कळलं की बाळ जन्माला आलं आणि आता ते आपल्याला सोडून निघूनसुद्धा गेलं, तिला एवढा मोठा धक्का सहन होईल का, असं आता आकाशला वाटत असतं. आणि म्हणूनच तो रागिणीला म्हणत असतो की मी भूमीला फेस नाही करू शकत, मी भूमीला ही माहिती नाही देऊ शकत, असं इथे आकाशचं म्हणणं असतं. आणि तेव्हाच इथे रागिनी म्हणत असते की आकाश मला कळतंय रे, मला सगळं कळतंय, पण आता तूच मला सांग तू काय करणार आहेस. भूमीला काही करून आपल्याला समजवायला हवं ना.
तेव्हा इथे आकाश म्हणतो की बरोबर बोलतेस तू, पण मी हे सगळं भूमीला कसं काय सांगणार आहे, मला खरंच काही कळत नाही आहे. त्यानंतरला इथे गोड गोड बोलून तिने आता आकाशला तिथून पाठवून देण्याचा निर्णय हा घेतलेलाच असतो. त्यानंतर इथे आता रागीने इतकं बोलूनसुद्धा आकाश काही कुठेही जायला मागत नसतो. आकाशला आता सगळ्यात जास्त भूमीची काळजी वाटत असते. भूमी शुद्धीवरती आल्यानंतर तिला मी सत्य कसं काय सांगू, ती कितपत ते पचवणार आहे, याचाच विचार आकाश आता करत असतो. आणि तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता आकाशने तर निर्णय घेतलेला असतो, काही झालं तरीसुद्धा भूमीला आपण गमवायचं नाही. जर भूमी माझ्या आयुष्यातून निघून गेली तर मी जगून तरी काय करू ना, असं इथे आकाश आता म्हणत असतो. त्याला फार वाईट वाटत असतं, कारण त्याच्याबरोबर त्याची भूमी नसते. त्यानंतरला इथे काही गुंड लोक जुगारामध्ये हारलेले असतात, ते आता तिथे येताना आपल्याला दिसतात. तेव्हा प्रेक्षकांनो, त्यातला एक माणूस आता त्याच बाकावरती बसलेला असतो. त्याच्या खाली रागिणीने मुलगी ठेवलेली असते. त्याच बाकावरती इथे तो माणूस बसतो आणि म्हणत असतो की अरे किती नुकसान झालं आज आपलं, सगळेजण हारलो आपण, आता काय करायचं, एवढे पैसे आता पाण्यात गेले ना, आता काहीतरी करून आपल्याला लॉटरी लागायला हवी. लॉटरी एकदा का लॉटरी लागली ना, मग आपण सगळं कर्जसुद्धा फेडू आणि पुन्हा आपल्याला खेळतासुद्धा येईल, असं त्यांचं आता म्हणणं असतं. त्यानंतरला इथे असं बोलल्यानंतर लहान मुलीच्या रडण्याचा आवाज त्यांना ऐकू येतो. तेव्हा तो म्हणतो, काय रे, लहान मुलीच्या रडण्याचा आवाज कुठून येतोय, कुठे आहे ती मुलगी, तेव्हा शोधा रे तिला, शोधा. असं म्हणून आता सगळीकडे ते लोक शोधण्याचा प्रयत्न करत असतात की मुलगी कुठे गेली आहे. सगळीकडे नजर इथे आता तो माणूस टाकत असतो. तेव्हा त्याचं एकाचं लक्ष जातं, ते म्हणजे बाकाच्या खाली. जेव्हा इथे तो माणूस वाकून त्या बाकड्याच्या खाली बघतो, तेव्हा ते लहान बाळ एका कपड्यामध्ये गुंडाळून ठेवलेलं असतं. तेव्हा तो माणूस म्हणतो, अरे इकडे या, हे बघा बाळ इथे आहे. तेव्हा सगळेजण धावत पळत येतात आणि वाकून वाकून त्या बाळाला आता बघत असतात. तेव्हा तो माणूस व्यवस्थित अगदी चांगल्या रीतीने त्या बाळाला त्या बाकड्याच्या खालून बाहेर काढतात. त्यानंतरला इथे माणसं म्हणत असतात, अरे मुलगी आहे रे, कुणाची असेल. आजूबाजूला नजर टाकतात, तेव्हा आजूबाजूला त्यांना कुणीही दिसत नाही. त्यानंतरला इथे बाळाच्या रडण्याचा आवाज आता सगळीकडे होत असतो आणि त्या आवाजानेच इथे भूमी शुद्धीवरती येत असते. तिला असं जाणवत असतं की तिचं बाळ रडतंय आणि ती विचारत असते की माझं बाळ कुठे आहे, माझं बाळ कुठे आहे. पण इकडे आता तो माणूस जेव्हा बाळाला बाहेर काढतो, तेव्हा तो म्हणत असतो, काय रे, एवढी लहान मुलगी इथे कुणी बरं आणून ठेवली असेल. आणि तो माणूस आता त्या मुलीला बाहेर काढतो आणि तिला बघत असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, आता या मुलीचं काय करायचं, कुठे घेऊन जायचं हिला. तेव्हा ते माणसं म्हणतात, आपण पोलीस स्टेशनला घेऊन जाऊया का, कुणाची मुलगी आहे काय माहिती, कुणी ठेवली असेल की हरवली असेल रे. तेव्हा इथे तो म्हणतो, हरवली तर अजिबातच नसेल, आणि वेडायस का तू, पोलिसांकडे कशाला घेऊन जायचं, पोलिसांकडे जर गेलो ना तर आपल्याला लॉटरीचं तिकीट कसं काय लागणार. अरे मी तुला आत्ताच म्हणालो ना की आपल्याला जर पैसे हवे असतील तर लॉटरीचं तिकीट लागायला पाहिजे. ही बघ, अरे ही मुलगीच आहे आपली लॉटरी. तेव्हा तो माणूस म्हणतो, कसं काय. तेव्हा इकडे तो गुंड माणूस म्हणत असतो की हे बघ, आता ही मुलगी आहे ना, आपण आपल्या जग्गू दादाकडे घेऊन जायचं. जग्ग्या दादा आहे ना, तो या मुलीला नक्की विकत घेईल. अरे त्याचा धंदाच आहे ना तो, लहान लहान मुलांना भीक मागायला लावायचं, हो की नाही. अरे मग आता ही मुलगी जर आपण त्याला दिली तर तो विकत घेईल ना, आणि मग तिला भीकसुद्धा मागायला लावेल, बरोबर की नाही. त्यानंतरला इकडे ती माणसं म्हणतात, बरं ठीक आहे, आता जाऊया इथे जग्गू दादाकडे आणि ही मुलगी त्याला विकत घ्यायला सांगूया. त्याचबरोबर इथे प्रेक्षकांनो, भूमी आता हळूवारपणे आता शुद्धीवरती यायला लागलेली असते. शुद्धीवरती हळूहळू येत असताना इथे आता आकाशसुद्धा तिला भेटायला आलेला असतो. तेव्हा भूमी म्हणत असते की नर्स, सांगा ना, माझं बाळ कुठे आहे, मला ते सांगा, मला मुलगा झाला आहे की मुलगी, ते पण मला कळू द्या ना, आणि माझं बाळ इथे का नाही आहे. तेव्हा इथे नर्सला आता काय बोलावं काही कळतच नसतं. त्यानंतरला इथे भूमी पुन्हा पुन्हा विचारत असते की मला सांगा कुणीतरी की माझं बाळ कुठे आहे, मला काय झालं ते तरी कळू द्या. तेव्हा इथे आता आकाश आलेला असतो
आकाश आता आल्यानंतर त्याला आता बोलण्याची हिंमत करावी लागते, कारण इथे भूमी थोडी शुद्धीवरती काय आलेली असते. तेवढ्या वेळेत ती विचारत असते की माझं बाळ कसं आहे, माझं बाळ सुखरूप आहे ना, ते कुठे आहे, हे सगळं आता ती विचारून घेत असते. आणि तेव्हा इथे आकाशला टेन्शन आलेलं असतं की आता भूमीला सगळं कसं सांगायचं. तेव्हा तो इथे भूमीला म्हणतो की भूमी, तू शांत हो, आपलं बाळ या जगात नाही आहे, ते आपल्याला सोडून निघून गेले. असं म्हणाल्यानंतर भूमीला खूप जास्त राग येतो. तेव्हा इथे आता भूमी म्हणत असते की हे काय बोलतोयस तू आकाश, तुला तरी कळतंय का? अरे आपलं बाळ आता जन्माला आले, माझी मुलगी, आणि लगेच ते आपल्याला कशी काय सोडून जाईल. तेव्हा आकाश म्हणतो भूमी, मी खरं सांगतोय, आपलं बाळ आपल्याला सोडून गेले, ते या जगात नाही आहे आता. तेव्हा भूमी म्हणते आकाश, खोटं बोलू नकोस, अजिबात खोटं बोलू नकोस माझ्याबरोबर, अजिबात मस्करी करू नकोस, मला हे अजिबात पटत नाही आहे, कळते का तुला. तेव्हा इकडे आकाश आता इमोशनल होतो, रडायला लागतो. तेव्हा भूमी म्हणते आकाश, अरे कशाला रडतोयस तू, हे बघ तू रडू नकोस, आपलं बाळ अगदी सुखरूप आहे, त्याला काहीही झालेलं नाही आहे. तेव्हा इकडे आता भूमी आकाशला समजवण्याचं काम करत असते. तेव्हा इथे आकाश म्हणतो भूमी, तू शांत हो, पण अगं हेच खरं आहे. तेव्हा भूमी म्हणते आकाश गप्प बसतो, तोंडातून एक शब्दसुद्धा काढू नकोस, तुला बोलवतं तरी कसं रं असे. तेव्हा ती म्हणते आता तू जर एक शब्द तरी बोललास ना, तरी माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसेल, कळतंय का तुला. कुठे माझं बाळ, नर्स मला सांगा, आकाश जे बोलतोय ते खरं आहे का. नर्स मात्र आता गप्पपणे तिथे उभे राहिलेले असतात. आकाश म्हणत असतो भूमी शांत हो, हे बघ भूमी, मला माहिती आहे तुला खूप मोठा धक्का बसलाय, पण तुला तर या धक्क्यातून सावरायला हवं. मी जे काय बोलतोय ते सगळं खरं आहे. आपलं बाळ जन्माला आलं होतं, पण ते आपल्याला सोडून आता निघून गेले. जेव्हा इथे आकाश हे सगळं भूमीला सांगत असतो, भूमीची अवस्था खूपच जास्त वाईट झालेली असते. तेव्हा मात्र रागिणीला खूपच जास्त आनंद झालेला असतो आणि ती सगळी मज्जा घेत असते, ती हसत असते. आणि इथे ती गुंड माणसं बाळाला घेऊन आता जग्गूदादाकडे जात असतात. त्याला सांगत असतात की ह्या मुलीला विकत घे म्हणून. तेव्हा इथे भूमी आता पॅनिक झालेली असते. तेव्हा नर्स इथे म्हणत असतात की तुम्ही शांत व्हा, प्लीज तुम्ही शांत व्हा. आकाशसुद्धा म्हणत असतो भूमी, तू अगं शांत हो ना. भूमी म्हणते आकाश, अरे मी कशी शांत होऊ, तू सांग ना मला, मी कशी शांत होऊ. कुठे आहे माझी मुलगी, माझी मुलगी आता जन्माला आली आहे आणि तू म्हणतोस की ती आपल्याला सोडून निघून गेली म्हणून, हे कसं शक्य आहे. तेव्हा इकडे आता जग्गूदादाकडे जेव्हा ती माणसं मुलीला घेऊन जात असतात, तेव्हा ते म्हणत असतात की ती बघ, ती आहे जग्गूदादाची गाडी, पण तिथे आता पोलीस बंदोबस्त असतो. पोलीस बंदोबस्त बघितल्यानंतर ती माणसं लगेचच मागे फिरतात. तरी त्या आकाश भूमीला आता शांत करत असतो, तिला समजावत असतो. तेव्हा इकडे पोलिसांना बघून त्या गुंड माणसांनी आपला रस्ताच बदललेला असतो आणि ते लोक आता दुसऱ्या रस्त्याने पोचण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हा भूमी आकाशला धक्का देते. ती म्हणत असते की बाजूला हो, तू वाटेल तसं बोलतोयस, मला तुझं काही म्हणणं ऐकायचं नाही आहे, कळलं का तुला. तेव्हा इकडे आता जग्गूदादाच्या गाडीपर्यंत ते लोक पोहोचलेलेच असतात. तेव्हा गाडीजवळ जाणार तिथे एक नाग आलेला असतो. महाशिवरात्रीचा दिवस असतो आणि इथे आता त्याच दिवशी जग्गूदादापर्यंत ती माणसं मुलीला घेऊन काही पोचत नसतात, कारण त्यांच्यामध्ये अडवण्यासाठी पोलीस आलेले असतात आणि इथे नागसुद्धा आलेला असतो. तेव्हा आता नाग रस्त्याच्या मधोमध बसलेला असताना तो आपल्याला डंक मारू शकतो, आपल्याला चावू शकतो, ही भीती त्या माणसांना वाटते आणि ते लोक म्हणतात की अरे चला, ती बघा जग्गूदादाची गाडी, पण आता मागे फिरा, नाहीतर हा साप आपल्याला चावेल. तेव्हा इकडे ती माणसं आता मागे फिरतात, तर इकडे एक माणूस आलेला असतो आणि तो म्हणत असतो अलख निरंजन, असं तो म्हणतो आणि त्या माणसांकडे तो रागाने बघत असतो. जणू काही तो देव अवतारच तिथे त्या मुलीला वाचवण्यासाठी आलेला असतो, असं आपल्याला बघायला मिळतं. तर इथे आता भूमी पूर्णपणे इथे वेडी पिशी झालेली असते. ती आता जागेवरून उठ्याने म्हणते कुठे आहे माझी मुलगी, माझ्या मुलीला मला शोधू दे. आणि ती इथे आता सगळीकडे, अगदी बेडवरती, बेडच्या खाली, सगळीकडे वेड्यासारखी आपल्या मुलीला शोधत असते. आणि ही अवस्था फक्त रागिणीने भूमीची केलेली असते. जी रागिणी प्रॉपर्टीसाठी हे सगळं कारस्थान करते, त्याच इथे रागिणीने भूमीला इथे हा त्रास देण्याचा प्रयत्न केलेला असतो. रागिणी म्हणत असते की चला, आता माझा अभिजित मला सोडून गेला ना, त्याचं समाधान मला आता मिळाले.
आता हिच्याकडून बदला घेतला त्या गोष्टीचा, तेव्हा मला आता बरं वाटत आहे. बरं झालं या भूमीची अवस्था बघून मला माझ्या अभिजितचं दुःख थोडंफार आता कमी झाल्यासारखं वाटते. माझ्या मुलाला माझ्यापासून दूर केलंत ना, असं कसं वाटते तुम्हाला? आता तुम्हाला दोघांना आनंद झाला का? झालं ना दुःख? जेव्हा आपली मुलगी तुमच्यापासून दूर झाली तेव्हा तुम्हाला कळलं असेल की मूल जाण्याचं दुःख काय असतं ते. तेव्हा इथे रागीने जोरजोरात हसत असते आणि म्हणत असते की बघा, बघा कशी वेड लागल्यासारखी करते आता. आणि हेच बघण्यासाठी तर मी हा सगळा अट्टहास केला होता. त्यामुळे इथे आता रागीने पूर्णपणे आता इथे या सिच्युएशनचा फायदा करून घेत असते. ती स्वतः आनंदी होऊन त्या दोघांना दुःखाच्या इथे डोंगरामध्ये कोसळून स्वतः मात्र आता आनंदी होऊन सगळ्या सिच्युएशनचा आनंद घेत असते. रागिनी इथे आता भूमीकडे बघते. भूमी वेड्यासारखी वागत असते. ते बघून रागिनीला आनंदच आनंद झालेला असतो आणि पौर्णिमाला सुद्धा ती सांगत असते. त्यामुळे इथे भूमी आता कुणालाही ऐकत नसते. भूमीला इथे इंजेक्शन देऊन आता 2 तास ती झोपेल असं आकाशला सांगितलं जातं. तेव्हा डॉक्टर म्हणतात की आकाश महाजन, भूमीला आता मी इंजेक्शन दिले, तिला 2-3 तास शांतपणे झोप लागेल, पण शुद्धीवरती आल्यानंतर तिला आपण काय सांगायचं याचा विचार करायला हवा आणि या सगळ्याचा तिच्या मेंदूवरती कसा परिणाम होईल ते काही सांगता येत नाही, असं डॉक्टर आता आकाशला म्हणत असतात. तेव्हा आकाश जेव्हा हे सगळं ऐकतो त्याला सगळ्यात जास्त आता इथे टेन्शन आलेलं असतं आणि त्याला या गोष्टीचा त्रास होत असतो. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता आकाश विचार करत असतो की भूमी शुद्धीवरती आल्यानंतर मी तिला काय सांगणार आहे? कुठे आमचं बाळ? ते या जगातच नाही आहे. ही गोष्ट मी तिला कशी सांगू? तिला ते पचणारच नाही आहे. आणि ती माणसं आता म्हणत असतात की मला त्या साधूची खूप जास्त भीती वाटते. आपण या मुलीला घेऊन कुठे नाही जायचं. चला जाऊया मंदिराच्या बाहेर. इथे फुलं आहेत. त्या फुलांमध्ये कुठेतरी लपूया आणि मुलीला आता त्या फुलांमध्ये ठेवलं जातं.